तर रत्नागिरीतल्या राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटामध्ये गेल्या 48 तासांनंतरही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। 2 दिवसांनंतर ही घाट वाहतुकीसाठी अजूनही बंद आहे। शनिवारी पहाटे अणुस्कुरा घाटात दरड कोसळली। घाटात कोसळलेली दरड हटवण्याचं काम हे प्रशासनाकडून युद्धपातळीवरती सुरू आहे। दरड बाजूला करण्यात मोठे दगड आणि पावसाचा मोठा व्यत्यय येतोय, त्यामुळे सुरुंग लावून मोठाले दगड आधी फोडले जात आहेत। ब्लास्टिंग करून दगड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। आज घाटातील दरड हटवण्यात प्रशासनाला यश येण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राकेश, 48 तास उलटलेले आहेत, साधारण अजून किती काळ जाईल संपूर्ण दरडीचा हा सगळा भाग हटवण्यासाठी? प्रज्ञा, गेल्या 2 दिवसांपासून हा घाट बंद आहे। मोठमोठे दगड आणि माती दरडीच्या स्वरूपात खाली आलेली आहे आणि ती हटवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। सुरुवातीला वाटलं होतं की ही माती हटवली जाईल आणि त्याच दिवशी दरड ही बाजूला करून वाहतूक पूर्ववत होईल, मात्र या मातीखाली मोठमोठे दगड आहेत आणि ते जेसीबीने बाजूला करणं देखील शक्य नाही। त्यामुळे हे मोठे दगड जे आहेत ते कालपासून सुरुंग म्हणजे ब्लास्टिंग करून फोडण्यात येत आहेत आणि आज देखील यातले जे मोठे काही दगड आहेत ते ब्लास्टिंग करून फोडण्यात येणार आहेत आणि बाजूला करण्यात येणार आहेत आणि त्यानंतरच हा मार्ग सुरळीत होऊ शकतो। पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा हा सर्वात महत्त्वाचा आणि जवळचा घाट आहे, त्यामुळे अनेक जण या मार्गाचा वापर करत असतात। जवळचा मार्ग असल्याने वेळही वाचतो आणि त्यामुळे कोकणात येणारे किंवा पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूरला जाणारे अनेक जण आहेत ते या घाटाचा वापर करत असतात। मात्र गेल्या 2 दिवसांपासूनच म्हणजे शनिवारी पहाटे दरड कोसळली होती आणि तेव्हापासूनच ही दरड हटवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड हटवल्यानंतर माती खाली येत आहे, मोठे दगड पण खाली येत आहेत आणि ते हटवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून सुरू आहे। मोठे दगड सुरुंग लावून म्हणजे ब्लास्टिंग करून आता फोडण्यात येत आहेत। कालही काही दगड फोडण्यात आले, आजही तसंच करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच आज दुपारपर्यंत किंवा दुपारनंतर हा मार्ग सुरळीत होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता निश्चितच आज तरी हा मार्ग सुरळीत होतो का हेच पाहणं आता महत्त्वाचं आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।